नवी मुंबई महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आज सत्ता स्थापनेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. भाजपच्या 65 नवनिर्वाचित नगरसेवकांसह एका अपक्ष नगरसेवकासह एकूण 66 नगरसेवकांनी सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन कार्यालयात विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. या नोंदणी प्रक्रियेवेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, माजी महापौर सागर नाईक, अभिजित पेडणेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रभाग 14D मधून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानं महापालिकेतील भाजपचं एकूण संख्याबळ 66 वर पोहोचलंय. याच वेळी भाजप नगरसेवक गटाच्या नेतेपदी सागर नाईक यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली. सागर नाईक यांच्या अनुभवाचा महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात निश्चितच फायदा होईल असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केलाय. वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेत 65 नगरसेवकांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेसाठी पक्षाकडे स्पष्ट बहुमत आहे. 66 नगरसेवकांचं संख्याबळ मिळाल्यानं भाजप आता महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालाय. कोकण भवन या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज भारतीय जनता पक्षचे 65 नगरसेवक आणि एक अपक्ष पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने 66 अशी आमची गटस्थापना या ठिकाणी होणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये हे सर्व 66 नगरसेवक या नवी मुंबई शहरामध्ये जी काही वचनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याचं कार्य करतील आणि नवी मुंबईच्या लोकांची सेवा करतील. गट नेते पदाच्या अनुषंगानं सर्व गटाचे आमचे सहकारी नगरसेवक यांच्या समवेत आणि वरिष्ठ आणि आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या सर्वांच्या समवेत चर्चा करून या ठिकाणी सागरजी नाईक यांचं नाव गटनेतेपदी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आज प्रक्रियेप्रमाणे आमच्या सर्व नगरसेवकांनी नोंदणी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर भाजपा गटाची नोंदणी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर भाजपा गटाची संख्या 65 वरून 66 वर पोहोचलेली आहे. अपक्ष नगरसेवक भरतजी भोईर यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा देऊन ते सहभागी झालेले आहेत. आणि आता ही पहिली प्रोसेस, आता यापुढे नवी मुंबईचा विकास याला चालना भेटणार आहे. आणि नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या माध्यमात सर्व नगरसेवक आपले भारतीय जनता पार्टी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा कायापालट करण्यासाठी सज्ज आहोत.